पाहिलंच असेल की सुंदर अशा हातातले मनगटे वीरला बर्थडे गिफ्ट घेतलेला आहे. आता हे मनगटे घेतल्यानंतर घरी जाऊन सर्व गिफ्ट वगैरे पॅकिंग करायचं आहे. बर्थडे कोणाचा आहे बाई? पप्पांकडून तुला किती गिफ्ट आहे? कोणाचं आहे बबडे बाळा? कोणाचं आहे? आमचं? मी कुठं बोलली माझं? आमचं माझं आहे ना सगळं, माझ्यासाठी ना पप्पा, माझ्यासाठी ना. राजवीरला नाही द्यायचं ना? तुला नको ना? माझा बर्थडे, माझा बर्थडे. किती आहे? काउंट कर, काउंट कर. 1 2 बोल, काउंट करून दाखव मला. किती आहे राजवीर? 2 आहेत. काउंट कर. 2 नाही आहे. किती आहे शेट? काउंट करा. 6 आणि आता एक बाकी आहे ना अजून पॅकिंगचं. 7 गिफ्ट. किती गिफ्ट आहे? कोणाचं आहे बाई? आशा कर बाई, आशा कर बबले. वीर 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 राजवीर, ए वीर, असं कर बाई. असं बघ, अशा हातात घेऊन बघ, हातात घेऊन बघ. सरप्राईज. तर हे तुम्हाला आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल की काय काय गिफ्ट दिलेलं आहे पप्पांनी राजवीरसाठी. खूप छान छान गिफ्ट आणलेले आहेत. तर हे तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल. आमच्या घरात बघा किती पण क्लीन केलं ना पुन्हा आहे तो पसारा आहेच. किती पण क्लीन करा, जो पसारा व्हायचा आहे ते होणारच आहे. हे कोणाचे गिफ्ट आहे बबडे? 2 थोडी आहे. किती आहेत? काउंट कर. किती आहे? किती बाळा? ए राजवीर. 2 hours later. 9 तारखेला दुपारी घरातली बऱ्यापैकी बर्थडेची अर्धी तयारी करून निघालो आणि रात्री माझ्या फ्रेंडचं रिसेप्शन पार्टी होती. म्हटलं त्याला लग्नाला तर काही जायला जमलं नाही, रिसेप्शन पार्टीला जाऊया. कारण की बऱ्याच दिवसानंतर आम्ही दोघी भेटणार होतो आणि खरंच तो आनंद काही वेगळाच असतो. थँक्यू फॉर कमिंग. स्पेशल बेबी. कायचा आहे तू? कच्चा आहे. लग्नाला आलो तुझं. येते नाही येते काय? हळदीला नाही काय? जेव्हा झालं ना हळदी यायला पाहिजे. हळदीला मग काय? कुठं पडणार? हां बसा बसा. राजवीर. गावीपासून सुरू झालेली आमची मैत्री आज लग्नाच्या मंडपात येऊन उभी राहिली. वेळ बदलली, जबाबदारी वाढल्या, पण मैत्री तशीच आहे. आणि खरंच मी आहे ना मावशीला बऱ्याच दिवसानंतर आज भेटली होती आणि खरंच लय भारी वाटत होतं जेव्हा त्यांना भेटल्यानंतर. आणि कारण की माझ्या मला आहे ना त्यांच्यामध्ये गेलं ना माझे पूर्ण जुने दिवस आठवतात. कारण की 11वीपासून मावशीसोबतची माझी बॉन्डिंग खरंच खूप छान आहे. ही आहे ज्योतीची मम्मी. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यावर आमचं बाळ, तर बापरे एवढं सरप्राईज झालं होतं ना. कारण की तिकडची जी मॅनेजमेंट होती ना हॉलची खूप छान होती. तिकडे गाणे वगैरे वाजत होते, ते पाहून त्याला एवढा आनंद होत होता. नुसतं इथून तिथून इथे पळत होता, नाचत होता. आणि ही आहे ज्योतीची छोटीशी बहीण. आणि खरंच खूप दिवसानंतर जर आपण सगळ्यांना भेटलो ना लय भारी वाटतं. आणि खरंच ती फिलिंग माझ्यासाठी खूपच भारी होती. लग्नाला वगैरे जायचं होतं पण बाळाचा बड्डे सुद्धा जवळ आला होता, त्याच्यामुळे काही लग्नाला जायला पॉसिबल झालं नाही. म्हणून म्हटलं त्याला रिसेप्शनला जाऊन आपण छान अशी ज्योतीला भेट देऊया. ही आहे आमची गोलूताई.
रिसेप्शनला गेल्यावर तिथली सगळी व्यवस्था खरंच खूप छान होती आणि सर्व्हिस ते एकदमच छान त्यांनी प्रोव्हाइड केली होती. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मॅनेज केली होती. खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे जेवणाचे पक्वान होते. स्टार्टरपासून तर मुख्य जेवणापर्यंत खरंच खूप टेस्टी जेवण होतं. आता म्हटलं की आपल्याला परत इव्हिनिंगला निघायला सुद्धा उशीर होईल, कारण की नंतर पुढे ट्रेनने यायचं होतं. त्यामुळे तिथे जास्त काय आम्हाला वेळ घालवायला जमला नाही. पण आमचं बाळ एवढं तिथे रमलं होतं ना, तिथून त्याचं बाहेर पडायची काही इच्छाच होत नव्हती. थोड्या वेळ तिथे थांबलो. मम्मीला भेटलो, ज्योतीच्या पप्पांना भेटलो, ज्योतीला भेटलो. आता ज्योती तर माझी खूप 11वीपासूनची फ्रेंड आहे. आता तिथे आहे ना हॉलमध्ये लहान मुलांच्या हातात प्रत्येकाच्या हातात बलून होते आणि हे आमच्या बाळाला कळलं की हॉलच्या बाहेर बलूनवाला आहे. मागचा पुढचा विचार नाही केला ह्या पोराने, डायरेक्टली सरळ हॉलच्या बाहेर पळत सुटला आणि बलूनवाल्याकडे गेला आणि बलून घेऊन आला. कधी कधी जास्त वेळ जाता येत नाही, पण भेटणं, प्रेमाने शुभेच्छा देणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि खरंच खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर. ते रिसेप्शनला गेल्यावर ज्योतीच्या पप्पांनी आमचं खूप प्रेमाने स्वागत केलं. म्हणजे शेटचं खूप छान औषण केलं, शाल टोपी घालून सन्मान केला. मला सुंदर अशी साडी दिली. पाहून खरंच खूप छान वाटलं. मला सुद्धा एवढं भारी वाटलं की हे सगळं पाहून मन भरून आलं. आजच्या काळात असं प्रेमाने आपुलकीने वागणं खरंच खूप कमी पाहायला मिळतं. हे फक्त एक लग्न नव्हतं, तर नात्यामधली आपुलकी, संस्कार आणि माणुसकी अनुभवायला मिळाली. आणि म्हटलं चला छान असं आपण आहे ना ज्योतीच्या पप्पांचा सुद्धा एक व्हिडिओ शूट करूया, जेणेकरून ते सुद्धा हा व्हिडिओ बघतील. त्यांना तेव्हा खरंच खूप छान वाटेल. आणि तिकडच्या मी जेवढ्या मला जमेल तेवढं मी छान असा व्हिडिओ शूट केलेला आहे. हा फक्त हेच की थोडासा आपला व्हिडिओ यायला लेट झालेला आहे आता, कारण की माझ्या पाठी बाळ, परत घरातली सर्व कामे. मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की 2026 पासून आपले डेली ब्लॉग्स तुम्हाला नेहमी पाहायला भेटतील. आणि सगळ्यात मेन आपल्याला ज्या गोष्टीची आतुरता होती तो क्षण आला आहे. ज्योतीची आणि महेशची दोघांची छान अशी एंट्री झाली. 11वीपासून सुरू झालेली आमची मैत्री आज लग्नाच्या मंडपामध्ये येऊन उभी राहिली. वेळ बदलते, जबाबदाऱ्या वाढतात, पण मैत्री तशीच राहते. मैत्री म्हणजे रोज भेटणं नाही, पण भेटलो की पुन्हा तिथूनच सुरू होणे जिथे आम्ही थांबलो होतो. माझ्या आयुष्यात बाळ आलं, जबाबदाऱ्या वाढल्या, तिच्या आयुष्यात नवीन संसार सुरू झाला, पण आमची मैत्री आजही तशीच आहे. कधी वाढदिवसामुळे हळदीला जायला जमलं नाही, लग्नाला सुद्धा जायला जमलं नाही, म्हणून म्हटलं चला रिसेप्शनला आपण जाऊया. मैत्री म्हणजे फोटो नाही, मैत्री म्हणजे आठवणी ज्या आयुष्यभर सोबत राहतात. आणि त्या दोघांना पण खरंच खूप छान वाटत होतं. तर मला जमेल तेवढा वेळ मी माझ्या फ्रेंडसोबत तिथे थांबली. आणि आम्हाला सुद्धा पुढे यायला भरपूर उशीर होणार होता, म्हणून म्हटलं चला की आपण जे काही गिफ्ट आणलं आहे ते गिफ्ट देऊया आणि तिथे आपण पुढे आपल्या प्रवासाला निघूया. कारण की खरंच खूप छान वाटत होतं. आम्ही बऱ्याच दिवसानंतर आम्ही दोघी एकत्र आलो होतो. चला आलोच आहे तर छान असा व्हिडिओ पण काढूया. आणि असं वाटलं नव्हतं की मी तिथे गेल्यावर ब्लॉग शूट करेल, कारण की माझं बाळ मस्ती करत होतं. आणि परत म्हटलं की तो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ काढायला जमणार आहे की नाही, पण मग म्हटलं चला मम्मी ज्योतीची. आणि मी तुम्हाला त्या याआधीच म्हटली की तिकडची जी व्यवस्था होती ना ती खरंच खूप छान होती. त्यांनी सर्व्हिस एकदमच नीट दिली, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मॅनेज केली होती. खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे जेवणाचे पक्वान होते, स्टार्टरपासून ते मुख्य जेवणापर्यंत सगळंच जेवण खूप टेस्टी होतं. तर हा पण आम्हाला काही जेवणाचा आनंद जास्त घेता नाही आला, कारण की आमचं बाळ इकडून तिकडे पळत होतं आणि प्रॉपर असं जेवायला आम्हाला काही जमलं नाही आणि पुढे यायला सुद्धा भरपूर उशीर होणार होता. त्यामुळे थोडे गोष्टी एन्जॉय केल्या आणि पटकन आम्ही तिथून निघालो.
हा ब्लॉग फक्त वेडिंग नाही तर मैत्री, आठवणी आणि आयुष्याचा बदलताचा प्रवास. फ्रेंडशिप नेवर एंड्स, इट जस्ट ग्रोज विथ टाइम, मेमरी अँड लव्ह. मला पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नवीन असेल, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. वेलकम टू द पार्टी. Lo at man, confusing.